नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या ठिकाणी 19 जानेवारी 2026 करंट अफेअर्सचं सेशन बघणार आहोत. तुम्हाला जर ही सिरीज डेली आवडत असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण वन लाइनर 1200 वन लाइनर PYQचं 1200 वन लाइनर MCQचं एक इयर बुक जे आहे ते बनवलेलं आहे. ते तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनवर मिळून जाईल. मित्रांनो, आजच्या लेक्चरचा जो पहिला क्वेश्चन आहे, जानेवारी 2026 मध्ये इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीसचे नवीन महासंचालक म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्सचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे शत्रुजित सिंग कपूर. मित्रांनो, आपण जर बघितलं तर त्यांनी कुणाची जागा घेतलेली आहे, तर त्यांनी प्रवीण कुमार यांची जागा घेतलेली आहे. आपण जर बघितलं तर 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत शत्रुजित सिंग कपूर जे आहे ते आपण जर बघितलं तर इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स या पदाचे ते महासंचालक म्हणून काम करणार आहे. आता हा प्रश्न आपण महत्वाच्या नियुक्तीविषयी बघितला, म्हणजे काही अलीकडच्या काळात राष्ट्रीय महत्वाच्या नियुक्ती करण्यात आलेल्या आहे त्या आपण बघून घेणार आहोत. तर आपण त्यापूर्वी इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स जी आहे ती कधी स्थापन झाली होती, तर 24 ऑक्टोबर 1932 मध्ये नवी दिल्लीमध्ये मुख्यालय आहे. शौर्य, दृढता आणि कर्मनिष्ठा हे काय आहे? ब्रीदवाक्य आहे. राष्ट्रीय नियुक्ती आपण इथं बघून घेऊया. चला, एअर मार्शल नागेश कपूर हे भारतीय हवाई दलाचे नवे उपप्रमुख आहे. लव अग्रवाल हे विदेशी व्यापार महासंचालनालयाचे नवे महासंचालक आहे. सिक्कीम उच्च न्यायालयाचे 24वे मुख्य न्यायमूर्ती मोहम्मद मुस्ताक हे आहे. अजय सिंग हे भारतीय बॉक्सिंग महासंघाचे नवीन अध्यक्ष आहेत. TCA कल्याणी हे भारताचे नवीन लेखा नियंत्रक आहेत. डॉक्टर ए राजराजन हे विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे नवे संचालक आहे. सोनाली मिश्रा या रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक आहे. मित्रांनो, तुहिन कांत पांडे हे भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डचे 11वे अध्यक्ष आहे. हरपाल सिंग हे सीमा रस्ते संघटनेचे BROचे नवीन महासंचालक आहे. पराग जैन रिसर्च अँड अनालिसिस विंगचे नवे प्रमुख आहे. भारतीय महिला हॉकी संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक शॉर्ड मारिजने हे आहे. रवींद्र कुमार अग्रवाल हे भारतीय अन्न महामंडळाचे नवे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहे. आणि AK बालसुब्रमण्यम हे अणुऊर्जा नियामक मंडळाचे नवे अध्यक्ष आहेत. पुढील क्वेश्चन आहे, जानेवारी 2026 मध्ये अमेरिकेने घोषणा केली की ते भारताला पॅक्स सिलिका या संघटनेमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित करल. मग पॅक्स सिलिका हे प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे? तर अमेरिकेने पहिले नकार दिला होता भारताला सामील करून घ्यायचा, पण पॅक्स सिलिका हा जो काही गट आहे तर तो सेमीकंडक्टरच्या उत्पादनाशी संबंधित बनवण्यात आलेला आहे. आणि सेमीकंडक्टरचं उत्पादन सगळ्यात जास्त तायवान या देशामध्ये होतं आणि 2 नंबरला चायनामध्ये होतं. मग आपण जर बघितलं, चायना तायवानवर कब्जा करायच्या कंटिन्यू धमक्या देतो. आणि जर तसं झालं तर सेमीकंडक्टरचं उत्पादन जे आहे ते कुठेतरी विस्कळीत होऊ शकतं. म्हणून आपण जर बघितलं, भारताचा मेन रोल इथे येतो, कारण भारतामध्ये सेमीकंडक्टरच्या उत्पादनासाठी चीप लेबर जे आहे, स्वस्त दरामध्ये कामगार जे आहे ते उपलब्ध आहे. म्हणून भारत यामध्ये एक मेजर प्लेयर आहे आणि अमेरिकेला भारताला सामील करून घ्यावं लागलेलं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. तर सेमीकंडक्टर पुरवठा साखळीशी संबंधित आहे पॅक्स सिलिका नावाचा गट. यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. याची घोषणा जी आहे ती नवी दिल्लीतील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी केलेली आहे. मग आपण जर बघितलं तर याचा उद्देश सेमीकंडक्टर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि तंत्रज्ञान पुरवठा साखळीची सुरक्षा आणि लवचिकता सुनिश्चित करणं असा आहे. तिसरा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये सीमा सुरक्षा दलाचे नवीन महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तर सीमा सुरक्षा दलाचे नवीन महासंचालक बनलेले आहे प्रवीण कुमार. मित्रांनो, आपण जर बघितलं तर जे काही सीमा सुरक्षा दल आहे त्याचे नवीन महासंचालक प्रवीण कुमार बनलेले आहे. आता प्रवीण कुमार नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय का? तर आपण पहिल्या प्रश्नामध्ये बघितलं तर इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्सचे अध्यक्ष होते प्रवीण कुमार, ते निवृत्त झाले. आणि आपण हे सुद्धा बघितलं होतं की त्यांची जी जागा आहे मित्रांनो ती शत्रुजित सिंग कपूर यांनी घेतलेली आहे. म्हणजे एका सेशनमध्ये आपण 2 नियुक्त्या ज्या आहेत त्या या ठिकाणी कव्हर करत आहोत. मग आपण जर बघितलं तर जे काही सीमा सुरक्षा दल आहे तर या ठिकाणी त्यांचा कार्यकाळ जो आहे तो 30 सप्टेंबर 2030 पर्यंतचा असणार आहे. मित्रांनो, सीमा सुरक्षा दल बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेसची स्थापना 1 डिसेंबर 1965 मध्ये झाली. नवी दिल्लीमध्ये मुख्यालय आहे. ड्युटी अनटू डेथ हा त्यांचा मोटो आहे.
हा प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट आहे, 100% तुम्हाला परीक्षेमध्ये बघायला मिळणार आहे. बघा, नीती आयोगाच्या निर्यात तयारी निर्देशांक एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स जो आहे, तर त्यानुसार कोणत्या राज्याने तामिळनाडूला मागे टाकून अव्वल स्थान मिळवलं आहे? तर तामिळनाडूला मागे टाकून महाराष्ट्राने अव्वल स्थान मिळवलेलं आहे. तर ही गव्हर्नमेंटची जी काही वेबसाईट आहे त्यावरील अधिकृत माहिती तुमच्या समोर आहे. आता बघा, इथं जी माहिती सांगतो ती लक्षात ठेवायची आहे. पहिली गोष्ट, एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स जो आहे हा 2024 चा आहे. कोणत्या वर्षाचा? 2024 मधील कामगिरी इथं विचारात घेतली गेली आहे. हा निर्देशांक कुणामार्फत देण्यात येतो? नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, नीती आयोगामार्फत हा निर्देशांक देण्यात येतो. हा निर्देशांक जर बघितला तर 4 स्तंभावर आधारित आहे आणि त्याचे मग उपस्तंभ सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. मग आपण जर बघितलं तर या निर्देशांकामध्ये मेन आपल्याला काय विचारलं जाईल, तर सर्वोत्तम कामगिरी करणारं राज्य कोणतं येतं? ते आहे महाराष्ट्र. 2 नंबरला आहे तामिळनाडू, 3 नंबरला आहे गुजरात. पण इथंच आपल्याला थांबायचं नाही, इथं कॅटेगरी बनवलेली आहे, मोठी राज्य आणि दुसरी कॅटेगरी आहे छोटी राज्य प्लस केंद्रशासित प्रदेश. तर या दुसऱ्या कॅटेगरीमध्ये कोण पहिल्या नंबरला आहे? दुसऱ्या कॅटेगरीमध्ये उत्तराखंड जे आहे ते पहिल्या क्रमांकावर आहे. जर केंद्रशासित प्रदेशामध्ये पहिल्या क्रमांकावर कोण, असं जर स्पेसिफिक बाजूला ठेवून आपल्याला प्रश्न विचारण्यात आला फक्त आणि फक्त केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित, तर मग जम्मू काश्मीर तिथं आपल्याला उत्तर जे आहे ते द्यायचं आहे. ईशान्येकडील राज्याला घेऊन जर आपल्याला प्रश्न आला स्पेसिफिक, तर तिथं उत्तर आपल्याला नागालँड द्यायचं आहे. मात्र एकच कॅटेगरी विचारली, लहान राज्य, ईशान्येकडील राज्य आणि केंद्रशासित प्रदेश, तेव्हा मात्र पहिल्या क्रमांकावर उत्तराखंड असेल, दुसऱ्या क्रमांकावर जम्मू काश्मीर असेल आणि तिसऱ्या क्रमांकावर नागालँड असेल. तर 100% हा प्रश्न जो आहे तो अपकमिंग एक्झाम मध्ये विचारला जाणार आहे. हे मी जे बोलतोय आज त्याची सगळ्यांनी नोंद करून घ्यायची आहे. 5वा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये कोणत्या मंत्रालयाने केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांसाठी परिपूर्ण मेडिक्लेम आयुष विमा योजना सुरू केली? तर केंद्र सरकारची जी काही आरोग्य विमा योजना आहे, पीएम केअर योजना आहे, तर तिचा लाभ सगळ्यांना मिळावा त्यासाठी राज्यामध्ये परिपूर्ण मेडिक्लेम आयुष विमा योजना जी आहे मित्रांनो, तर ती वित्त मंत्रालय किंवा अर्थ मंत्रालयाने सुरू केलेली आहे. तर आपण जर बघितलं तर वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेचं उद्दिष्ट आहे, ही एक पर्यायी आरोग्य विमा योजना आहे जे विद्यमान, आपण जर बघितलं तर आरोग्यविषयक ज्या काही सुविधा आहे तर त्यांना पूरक म्हणून सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांना वैद्यकीय कव्हर देते. म्हणजे ही योजना खास करून गव्हर्नमेंट सर्व्हंट आणि जे काही रिटायर गव्हर्नमेंट सर्व्हंट आहे त्यांच्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. आपण जर बघितलं तिथे लाभार्थ्यांना विमा जो आहे तो 10 लाख किंवा 20 लाख पर्यंतचा विमा जो आहे तो उपलब्ध करून दिला जातो. आता आपण जर बघितलं तर हा विमा किंवा ही पूर्ण योजना कोणत्या कंपनीच्या अंडर येते, तर न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेडच्या अंतर्गत ही योजना आपल्याला बघायला मिळते. 6वा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIA चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर NIA चे नवीन महासंचालक बनलेले मित्रांनो राकेश अग्रवाल. आपण जर बघितलं तर राकेश अग्रवाल हे गृह मंत्रालयाने हिमाचल प्रदेश केडरचे अधिकारी आहे राकेश अग्रवाल. तर यांची नियुक्ती जी आहे ती NIA चे नवीन महासंचालक म्हणून केली. ते 31 ऑगस्ट 2028 पर्यंत पदावर राहतील. तर आज थोडे जास्तच नियुक्तीविषयी प्रश्न जे आहे ते आपल्याला बघायला मिळत आहे. मित्रांनो, आपण धुरंधर बॅचचं लेक्चर जे आहे ते आजपासून सुरू करत आहोत. आपण आज पहिला जो विषय आहे तो घेत आहोत मराठी व्याकरण हा विषय सुरू करत आहोत. त्याचबरोबर जर बघितलं तर इतिहास विषय जो आहे तो मारुती सर जो आहे सुरू करणार आहे आणि त्याचबरोबर भूगोल विषय जो आहे तो हर्षली मॅडम सुरू करत आहे. भूगोल विषय हर्षली मॅडम सुरू करत आहे. तर हे जे काही विषय हे आजपासून सुरू होणार आहे लाईव्ह फॉर्मॅटमध्ये हे लेक्चर तुम्हाला बघायला मिळणार आहे. इतिहासाचं आणि भूगोलाचं डेमॉन्स्ट्रेशन झालेले आहे. तुम्हाला मराठी व्याकरणाचं डेमॉन्स्ट्रेशन जे आहे तर ते आज युट्यूबवर फक्त पहिला दिवस जो आहे तो फ्री असेल, नंतर ते तुम्हाला पेड स्वरूपात ऍप्लिकेशनवर या बॅचमध्ये बघायला मिळेल. सेम लेक्चर जे आहे ते या दोन्ही बॅचमध्ये देखील सुरू होणार आहे. म्हणजे 3 बॅचसाठी सेम लेक्चर सुरू होणार. पण इथं विषय जो आहे तो राज्यसेवा बॅच जी आहे तर यासाठी आपण सेपरेट आर्ट अँड कल्चरचं जो काही वेगळं सिलेबस आहे तर सायमल्टेनियसली तो वेगळा सिलेबस जो आहे
तो आपण कंप्लीट करून घेणार आहोत फेब्रुवारीपर्यंत. नंतर म्हणजे मेन्सचा जो काही सिलेबस आहे तो आपला फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. तिथून पुढे आपण प्रिलिमच्या सिलेबसवर फोकस करणार आहोत. बाकी रेकॉर्डेड सेशन जे आहे ते तुम्हाला ऍप्लिकेशनवर बघायला मिळेल. त्याचबरोबर आपली 21,000 प्लस PYQ ची बॅच देखील आहे. या अभ्यास मित्राच्या क्लास नोट्स आहेत. त्याचबरोबर जर बघितलं तर अभ्यास मित्राचं ऍप तुम्ही डाउनलोड करा. त्यामध्ये कॅटेगरी वाईज जे आहे ते तुम्हाला बॅचेस बघायला मिळतील. मग त्या बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता. जॉईन करताना तुम्हाला कुपन कोड जो आहे तो CJ Live यूज करायचा आहे. त्याचबरोबर टेलिग्राम आणि इन्स्टाचं पेज फॉलो करायला विसरू नका. पुढे जाऊया. 7वा प्रश्न जो आहे तो प्राचीन जपानी तलवारबाजी कला केजत्सू मध्ये सहभागी होणारे पहिले भारतीय कोण म्हणले? तर प्राचीन जपानी तलवारबाजी कला जी आहे केजत्सू मध्ये सहभागी होणारे पहिले भारतीय बनलेले आहे पवन कल्याण. तर पवन कल्याण जर आपण बघितलं तर आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आहे. फेमस जर आपण बघितलं तर हे काय आहे, हिरो तुम्हाला सांगता येईल, साऊथचे फेमस अभिनेते आहे. मग आपण जर बघितलं तर यांची तुम्ही मूव्ही बघितली असतील. यांचा अलीकडे एक मूव्ही आला होता त्यामध्ये मेन ते तलवारबाजीच करत होते. मग आपण जर बघितलं तर त्यांना बहुतेक त्यामधून तलवारबाजी विषयी आकर्षण निर्माण झाला असेल आणि त्यांनी प्राचीन जपानी तलवारबाजी कला केजत्सू मध्ये जे काही ही तलवारबाजी शिकण्यासाठी सहभाग जो आहे तो घेतलेला आहे ना, असं ते करणारे पहिले व्यक्ती जे आहे ते बनलेले आहे. पुढे जाऊया. 8वा प्रश्न. नासाच्या आर्टेमिस 2 मोहिमेअंतर्गत अंतराळवीरांना कोणत्या क्रू कॅप्सूलमध्ये म्हणजे अंतराळ यानामध्ये चंद्रावर 10 दिवसाच्या प्रवासासाठी पाठवलं जाणार आहे असं असायला पाहिजे. तर आपण जर बघितलं तर जे काही हा प्रवास असणार आहे तर बघा हा प्रवास कशा प्रकारचा असणार आहे. तर पृथ्वीवरून एक रॉकेट आपल्याला बघायला मिळेल. त्या रॉकेटच्या वर जी आहे ती काय असते, कॅप्सूल असते. त्या रॉकेटच्या वर काय असते, कॅप्सूल असते. या कॅप्सूलमध्ये आतमध्ये ॲस्ट्रॉनॉट्स जे आहे ते आपल्याला बसलेले बघायला मिळतात. मग आपण जर बघितलं तर हे जे काही रॉकेट आहे हे चंद्राच्या तिथं जाईल आणि मग ही कॅप्सूल जी आहे ती सेपरेट होणार आणि मग हे ॲस्ट्रॉनॉट जे आहे ते त्या कॅप्सूलच्या माध्यमातून चंद्रावर उतरणार आणि मग तिथून परत ही कॅप्सूल टेक ऑफ होणार आणि परत ते रॉकेटला अटॅच होणार आणि परत ते रॉकेट पृथ्वीवर येणार. तर ही जी वरची कॅप्सूल आहे हिचं नाव आहे ओरियन क्रू कॅप्सूल. मग आपण जर बघितलं तर ओरियन क्रू कॅप्सूल इथं यूज केली जाणार आहे आर्टेमिस 2 मिशन अंतर्गत. आर्टेमिस 1 मिशन जे आहे त्यामध्ये आपण जर बघितलं तर रोबोटचा वगैरे समावेश होता. आर्टेमिस 2 जे मिशन आहे त्यामध्ये मानवांचा समावेश असणार आहे आणि खूप वर्षानंतर ही चंद्र मोहीम जी आहे ती आपल्याला बघायला मिळत आहे. यासाठी रॉकेट वापरले जाणारे स्पेस लॉन्च सिस्टम SLS हे रॉकेट यूज केलं जाणार आहे आणि त्यावर जर बघितलं तर कॅप्सूल जी आहे ती ओरियन नावाची कॅप्सूल वापरली जाणार आहे. 9वा प्रश्न तुमच्यासाठी आहे. भारतातील पहिलं क्रॉनिक किडनी डिसीज रजिस्ट्री कोणतं राज्य सुरू करणार आहे? तर क्रॉनिक किडनी डिसीज रजिस्ट्री जी आहे ते ओडिशा राज्य जे आहे ती सुरू करणार आहे. आपण जर बघितलं यामुळं जे काही किडनीशी संबंधित आजार आहे तर त्यांचं खरं प्रमाण उघड होईल आणि चांगल्या प्रतिबंध आणि उपचारासाठी डेटा उपलब्ध होणार आहे. 10वा प्रश्न आहे. जानेवारी 2026 मध्ये 16व्या आसियान संरक्षण मंत्र्याच्या बैठकीसह तज्ज्ञांच्या कार्यगटाची अंतिम नियोजन परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? तर असे प्रश्न विचारले जातात. इंटरनॅशनल समिट्सवर प्रश्न येतात आणि हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. आसियान संरक्षण मंत्र्याच्या बैठकीसह तज्ज्ञांच्या कार्यगटाची अंतिम नियोजन परिषद नवी दिल्लीमध्ये पार पडलेली आहे. तर आपण जर बघितलं तर आसियान देश जे आहे तर आसियान प्लस नावाची एक संघटना आहे. तर त्या अंतर्गत दहशतवाद विरोधी तज्ज्ञ कार्यगट जो आहे तर त्याचं आपण जर बघितलं तर संयुक्त अध्यक्षपद भारत आणि मलेशिया भूषवत आहे. त्यामध्ये ब्रुनेई, इंडोनेशिया, व्हिएतनाम, सिंगापूर, थायलंड, फिलिपिन्स 11 आसियान देश आपल्याला यामध्ये बघायला मिळतात. त्याचबरोबर 7 संवाद भागीदार देश सुद्धा बघायला मिळतात. आणि मग याविषयक परिषदेचं आयोजन नवी दिल्लीमध्ये करण्यात आलं होतं. दहशतवादाचा मुकाबला करणं हा या परिषदेचा मेन उद्देश होता. 11वा प्रश्न आहे. जानेवारी 2026 मध्ये कोणत्या भारतीय राज्यांनी वन्य प्राण्यांच्या देवाणघेवाणीसाठी आंतरराज्य करारावर स्वाक्षरी केली? तर बघा मध्य प्रदेश आणि आसाम. तर मध्य प्रदेश आणि आसामच्या आपण जर बघितलं तर सरकारांनी काय केलेलं आहे तर वन्य प्राण्यांच्या देवाणघेवाणीसाठी आंतरराज्य करारावर काय केलेली आहे, स्वाक्षरी केलेली आहे. या अंतर्गत आसाम मधून 50 रानम्हशी, 2 गेंडे, 3 कोब्रा मध्य प्रदेशमध्ये आणले जाईल. तर मध्य प्रदेशमधून आसाममध्ये 2 वाघ, 6 मगरी दिल्या जातील. परिसंस्थेला इकोसिस्टमला बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला जाते.
12वा प्रश्न आहे जानेवारी 2026 मध्ये कोणत्या भारतीय राज्यात निपाह विषाणू संसर्गाचे संशयित रुग्ण आढळले आहे? तर निपाह व्हायरस जो आहे तो आपल्याला पश्चिम बंगालमध्ये आढळलेला आहे. तर आपण जर बघितलं पश्चिम बंगालमध्ये उत्तर 24 परगणा नावाचा जिल्हा आहे. तर त्या जिल्ह्यामध्ये एका खासगी रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या ज्या 2 नर्स होत्या त्यांना या विषाणूची लागण झाली होती. हा एक झुनोटिक आजार आहे. झुनोटिक आजार का असतं? तर झुनोटिक आजार म्हणजे प्राण्यांमधून ज्या आजारांचा संसर्ग एखाद्या व्यक्तीला होतो त्याला झुनोटिक आजार म्हटलं जातं. मग आपण जर बघितलं तर संक्रमित प्राण्याद्वारे किंवा दूषित अन्नाद्वारे हा आजार पसरत असतो. मृत्यूदर यामध्ये जास्त असतो. आपण जर बघितलं वेगाने पसरण्याची क्षमता असते या आजारामध्ये. आता यानंतर आजच्या लेक्चरशी संबंधित टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी. आपण जर बघितलं वन्य प्राण्यांच्या देवाणघेवाणीसाठी कोणत्या 2 राज्यांनी करार केलेला आहे? 16वी आसियान संरक्षण मंत्र्याच्या बैठकीसह तज्ज्ञांच्या कार्यगटाची अंतिम नियोजन परिषद कुठे पार पडली हे तुम्हाला सांगायचंय. आणि आपण जर बघितलं तर कोणत्या केंद्र सरकारच्या विभागाने परिपूर्ण मेडिक्लेम आयुष विमा योजना जी आहे ती सुरू केली आहे? आणि त्याचबरोबर ॲडिशनल क्वेश्चन आहे एक्सपोर्ट प्रिपेअरनेस इंडेक्स जो आहे त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर मोठ्या राज्यात कोणतं राज्य आहे आणि छोट्या राज्यामध्ये कोणतं राज्य आहे, प्लस ॲडिशनल केंद्रशासित प्रदेशामध्ये पहिल्या क्रमांकावर कोण आहे, तर ईशान्येकडील राज्यामध्ये पहिल्या क्रमांकावर कोण आहे. ही 4 गोष्टी मला सांगा. तुम्हाला निश्चित यामध्ये परीक्षेमध्ये याचा फायदा होणार आहे. तर लेक्चर थांबूया आपण इथं. लेक्चर आवडला असेल तर लेक्चरला परत एकदा लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला या सेशनचे डेली नोटिफिकेशन मिळत जाईल. थांबूया इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.